सोलापूर शहर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षात असंतोषाचा भडका उडाल्याचं चित्र आहे। मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनाम्यांच्या सत्राने शहर भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण केलं आहे। विशेष म्हणजे राजीनामा देणारे सर्वजण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। शुक्रवारी धनगर समाजाच्या 70 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी माजी नगरसेविका सुरेखा काकडे, रुचिरा मासम आणि माजी कार्यालयीन प्रमुख प्रकाश महंता यांनीही आपल्या पदांचा राजीनामा जाहीर केला। यात महंता यांनी आयुष्मान जन आरोग्य योजनेच्या संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे। काकडे, मासम, महंता हे तिघे देशमुख यांच्या मतदारसंघातील आहेत। त्यांच्या राजीनामा पत्रात देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करणार असल्याचं नमूद आहे। यापूर्वीही दिलेल्या राजीनाम्यांमध्ये आमदार देशमुख यांचंच नेतृत्व मान्य असल्याचं म्हटलं आहे। दरम्यान परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली। मात्र यानंतरही राजीनाम्यांचे सत्र थांबलेले नाही। ही वाढती नाराजी लक्षात घेता पक्षाचे राज्य संघटक मकरंद देशपांडे हे 16 सप्टेंबर नंतर सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्याकडून या प्रकरणावर तोडगा काढण्याची शक्यता आहे।